आरी वर्कचा ब्लाऊज शिवण्यासाठी मशीनच्या दाबाची सेटिंग कशी करायची। नमस्कार, मी गीता फॅशनमध्ये आपलं खूप स्वागत आहे। आज आपण हा आरी वर्कचा ब्लाऊज कसा शिवायचा ते दाखवणार आहे मी तुम्हाला। तर ते पण आपल्या साध्या मशीनवर कोणताही दाब न बदलता सिंगल फूट न लावता कसा शिवायचा ते दाखवणार आहे। तर अस्तर मी हे कटिंग करून घेतलेलं आहे, ते व्यवस्थित त्याच्यावर ठेवून मापानुसार कट करून बाजूला घ्यायचा आहे तो पार्ट। आणि याच पद्धतीने आता अशाच आपण बाह्या पण कट करून घेऊयात। तर बघा, मी दोन्ही बाह्या एकाच ह्याच्यावर ठेवलेत आणि अलगद एक उचलून शेजारच्या बाहीवर ठेवायची, म्हणजे उलटी सुलटी होत नाही बाही आपली। या पद्धतीने हे बाही आपण दोन्ही कट करून घेऊयात। आणि महत्त्वाचा हा व्हिडिओ मी का दाखवते तर बघा, सहसा आपल्याला हे मोत्याची अशी चेनची डिझाईन असेल तेव्हा आपल्याला दाब बदलावा लागतो, सिंगल फूट लावून याची शिलाई करावी लागते। तर मी आहे याच आपल्या नेहमीच्याच दाबाने, दाब म्हणजे आपण मशीनला जो दाब असतो, कुणी त्याला घोडा म्हणतो, आपण या नेहमीच्याच दाबाने याला आपण अस्तर जोडणार आहोत। तर ते कोणत्या आयडियाने, एक भन्नाट आयडिया आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। आता हे डबल पायाचाच फूट आहे, तर त्यानेच मी याचा अस्तर जोडून घेणार आहे। तर बघा कसं जोडायचं। तर अगोदर हे व्यवस्थित आपण लावून घेऊया आणि नंतर बघा, एक आपल्याला स्क्रूड्रायव्हर म्हणजे आपण असं काहीतरी वस्तू घ्यायची। तर मी हे घेतलेलं आहे आणि यानी दाब असतो आपला तिथं त्या नटाच्या इथे लावून दाब असा वळवून घ्यायचा, म्हणजे पूर्ण सुई बाहेर घ्यायची। एका साईडला दाब आणि दाबाच्या शेजारून सुईची टीप आली पाहिजे। या पद्धतीने मी ते करून घेतलेलं आहे। आणि आता सुई बाहेर काढून मी या साईडला डिझाईन आहे, या बाजूला दाब आहे आणि तिथून मी टीप मारत अगदी डिझाईनच्या शेजारून सुई जाणार आहे माझी। अशा पद्धतीने मी ॲडजस्ट करून घेतलेला आहे दाब आणि टीप मारून घ्यायची पूर्ण गोल ब्लाऊजला। तर बघा, ही आयडिया तुम्ही पण वापरा, म्हणजे तुम्हाला दुसरा 100 रुपये 150 रुपयेचा खर्च करून दाब घेण्याची गरज नाही, सिंगल फूट आणण्याची गरज नाही। या पद्धतीने टीप मारून घेतल्यावर एक पाव इंचावर कटिंग करून घ्यायचा गळा पूर्ण असा। तर एवढं कटिंग झाल्यानंतर थोडा कट मारायचा। कट असा मारायचा की ती आपली टीपवर कात्री गेली नाही पाहिजे। अगदी थोड्या अंतरावर कट मारून घेऊन ब्लाऊज हा पलटी करून घ्यायचा आहे आपल्याला। तर बघा, डबल पायाच्याच दाबाने मी हे डिझाईनला टीप मारून घेतली अगदी व्यवस्थित। नाही तर बघा, आपली सुई त्या ह्याच्यावर जाते, डिझाईनवर जाते, सुई तुटते, बऱ्याच सुया तुटतात मग, किंवा टीप येत नाही। तर तसं काही होत नाही। ही आयडिया तुम्ही वापरून अशा ब्लाऊज पण शिवू शकता नेहमीच्या मशीनवर, आपल्याला दुसरा दाब लावायची गरज नाही। आता बघा किती मस्त अशी टीप झालेली आहे गळ्याला आपल्या, कुठेही आपली सुई पण तुटली नाही आणि दाब पण एका बाजूला घेतल्यामुळे मस्त काम झालेलं आहे आपलं, कमी खर्चात म्हणजे काहीच खर्च नाही, पण आरी वर्कचा ब्लाऊज असा आपण शिवू शकतो। ही एक तुम्हाला मी आयडिया दिली। आणि आता आपण परत होता तसा दाब करून घ्यायचा, व्यवस्थित सुई ॲडजस्ट करून घ्यायची, नाही तर तुम्ही तिरका ठेवाल दाब आणि सुई कडकन मोडून जाईल। सुई व्यवस्थित होलामध्ये जाते का बघूनच ॲडजस्ट फिटिंग करून घ्यायचा दाबाचं। मग नंतर आता आपल्याला हे संपूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित। आणि बघा, तुम्ही पण अशाच पद्धतीने आरी वर्कचा ब्लाऊज शिवू शकता। आपण हा पहिला विचार करतो, आता आरी वर्कचा ब्लाऊज आलेला आहे तर मग आता आपल्याकडे सिंगल फूट नाही, किंवा मण्यांची पण लेस आपण लावायची असेल तर बघा सिंगल फूट लावावा लागतो। तर तेव्हा पण सिंगल फूट न लावता या पद्धतीने तुम्ही हा दाब ॲडजस्ट करायचा, एकदम बाहेरच्या साईडला काढून घ्यायचा सुईच्या
आणि दाबाच्या शेजारून सुई आतमध्ये जाईल अशा या पद्धतीत सुई ठेवायची, ॲडजस्ट करायची. आणि मण्यांची लेससुद्धा तुम्ही गळ्याला लावू शकता अशा पद्धतीने. किती छान आयडिया तुम्हाला मी या व्हिडिओ मार्फत दिलेली आहे बघा. आता आपली पूर्ण टीप मारून झालेली आहे. हे शेजारी जे एक्स्ट्रा कापड राहिलेलं असतं फुसूर फुसूर ते सगळं कट करायचं. मस्त फिनिशिंगमध्ये ब्लाऊज करायचा कट करून आणि देखणं रूप द्यायचं आपल्या ब्लाऊजला. या पद्धतीने तुम्ही पण आरी वर्कचा ब्लाऊज शिवा. एकदम छान आणि भन्नाट आयडिया तुम्हाला मी दाखवलेली आहे. मी नेहमी असेच ब्लाऊज शिवते. हे आता आपल्याला इथे टक्स टाकायचे आहे, तर इथे हे मणी मध्ये मध्ये आपली सुई तोडणार, तर त्यांना वाचवत वाचवत मस्त टक्स टाकून घ्यायची. या पद्धतीने हाताने बघायचं मणी कुठे आला कुठे नाही, नाहीतर सुई लगेच आपली मोडून जाते. असं काही होणार नाही याची काळजी घ्यायची आणि बरोबर टक्स मारून घ्यायचं. आता हा जो क्रॉस खाली आलेला असतो तो एका रेषेत कट करून घ्यायचा. हे कट केलं की तुम्हाला माहिती आहे की आपल्या मुंड्याखाली झोळ येत नाही, म्हणून हे कट करून टाकायचं आणि कापड एक्स्ट्रा उरत नाही मग तिथे. आता हे आपल्याला हातशिलाईसाठी पट्टी तयार करायची आहे, तर बारीक बारीक तुकडे एका ठिकाणी जोडून घ्यायचे, पट्टी लावायची आणि मग ह्याला या पट्टीला व्यवस्थित ठेवून इथे पण एक त्यांनी आरी वर्क करणाऱ्यांनी एकदम खड्यांचे मोठं बटन लावलेलं आहे, ते पण मध्ये मध्ये येतं. नथीचा डिझाईन केलेली आहे, तर आपल्याला ती चुकवत चुकवत टीप टाकायचे. आता आपल्याला एक दुमट टाकून परत एक टीप मारून घ्यायची आणि व्यवस्थित पट्टी उलटी करून मशीनची टीप मोठी करायची. सर्वात मोठी म्हणजे 5ची टीप करून टीप टाकून द्यायची. म्हणजे काय होतं, आपण हातशिलाई घातल्यानंतर आपल्याला उसवायला त्रास होत नाही. या पद्धतीने बघा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. तर असंच आपण आता बाह्या तयार करून घेऊयात. बघा आता पण बाहीसाठी मला हा दाब ॲडजस्ट करावा लागणार नाही, कारण बाहीच्या डिझाईनला थोडी वरती डिझाईन केलेली आहे त्यांनी, त्यामुळे मला हा त्रास नाही आहे. तुम्हाला जर अगदी काटोकाट डिझाईन असेल तर परत तुम्ही तो दाब ॲडजस्ट करा स्क्रूड्रायव्हरनी आणि सुई बाहेर काढून अशी टीप मारून घ्या. मला आहे त्याच दाबाने मी टीप मारून घेते. आता हे पण दोरे भरपूर बाहेर आलेले आहेत, ते कट करून फिनिशिंग द्यायचं मस्त. नंतर आपल्याला याची पण स्वच्छता करून घेऊयात, म्हणजे कसं देखणं रूप येतं, लगेच फुलियाज बदलतो ब्लाऊजचा. फिनिशिंग मग जास्त महत्त्वाची असते ब्लाऊजमध्ये. त्या पद्धतीने आपण काळजी घेत घेत ब्लाऊज तयार करायचा. आपले आता अस्तर जोडून झालेलं आहे, तर कडेने पण एक टीप मारून घेऊयात, म्हणजे अस्तर इकडे तिकडे सरकणार नाही, चुनी पडणार नाही बाहीला. या पद्धतीने आपण अस्तर जोडून झालेलं आहे. एक्स्ट्राचं कापड असं कट करून टाकायचं. प्रत्येक वेळी फिनिशिंग जेवढं करता येईल तेवढं करत राहायचं प्रत्येक पार्टला. आता या पण बाहीचं तेच रूप देऊया आपण या पण बाहीला. बघा याचे पण कडा कापून घेऊयात. एक्स्ट्रा कापड ठेवूनच अस्तरपेक्षा कापड एक्स्ट्रा ठेवूनच करायचं. आता हे बघा दोन्ही बाह्या जोडून झालेल्या आहेत, पाठीमागचा भाग पण तयार आहे. चला तर मग तुम्हाला मी आता पूर्ण ब्लाऊज तयार करून दाखवते. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट भरपूर करा. आणि व्हिडिओ नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा. आणि मग चला तर मग बघा कसा मस्त आणि छान ब्लाऊज मी तयार केलेला आहे. तुम्ही पण नेहमीच्याच दाबाने ब्लाऊज शिवू शकता आरी वर्कचा. एवढाच उद्देश होता या व्हिडिओच्या मागचा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.